आणि मुघल आक्रमण होईपर्यंत हिंदू हा शब्द अस्तित्वातही आला नव्हता. वेदामध्ये सुरुवातीच्या मंडळांमध्ये वेदांचे ऋग्वेदाचे जे 10 भाग आहेत त्यांना मंडळ म्हणतात. तर त्यापैकी पहिल्या मंडळापासून तर 9व्या मंडळापर्यंत बहुतेक ठिकाणी 2च वर्णांचा उल्लेख आहे, आर्य आणि दास. आणि या आर्य आणि दास यांच्या लढायांची, त्यांच्या झगड्यांची वर्णनं इंद्र हा त्यांचा नेता, इंद्र हा आर्यांचा नेता होता. यो दासम वर्णम अधरम गुहाकहा असं इंद्र सूक्तात एक वाक्य की तो इंद्र खूप महान आहे ज्याने दास वर्णाला म्हणजे पूर्णच्या पूर्ण जनसमूहाला अंधारात लोटलं. अधहा म्हणजे खाली गाडलं. एक लक्षात घ्या पण की इंद्राला हा सगळा, जरी इंद्राचा गौरव आर्यांचा नेता, ज्यांना पुढे जाऊन महात्मा फुले आर्यभट ब्राह्मण असंच म्हणतात. नुसतं आर्य तुम्हाला महात्मा फुलेंच्या वाङ्मयात कुठेही दिसणार नाही. आर्यभट ब्राह्मण हे सगळे एका पंक्तीत बसणार. तर हा आर्यांचा नेता इंद्र याला या देशातले जे आधीचे राहणारे, ज्यांना त्यांनी दास हे नाव दिलं, फार शूर होते ते राजे. एकेका राजाला त्या हुडकून काढायला 40-40 वर्ष इंद्राला लागली. 100 नावाचा त्यांचा खूप मोठा नेता होता. यो चत्वारिंश्याम म्हणजे 40व्या शरद ऋतूत चत्वारिंश्याम शरदी अन्वविंदत म्हणजे इंद्राला त्या 100ला शोधून काढायला 40 वर्ष लागली. इतका तो प्रचंड पराक्रमी या देशाचा एकदेशीय राजा होता. पण या आर्य आणि दास वर्णांच्या लढ्यांमध्ये आर्यांची सरशी झाली. आणि मग तुम्हाला हे दिसेल की सुरुवातीच्या ऋग्वेदाच्या पहिल्या भागामध्ये जिथे फक्त आर्य आणि दास हे 2च वर्ण होते, तुल्यबल, त्याची परिणती पुढे ऋग्वेदाच्या 10व्या मंडळात त्यातली जी अत्यंत इन्फेमस ऋचा आहे, खूप प्रसिद्ध ऋचा आहे, ब्राह्मणोस्य मुखमासी बाहुराजन्य कृतः उरु यदस्य तद्वैश्यः पद्भ्याम शूद्रो अजायत. ही जी एका समाज पुरुषापासून निर्माण झालेली वर्णांची उत्पत्ती सांगणारं वैदिक सूक्त, त्याचं नाव आहे पुरुष सूक्त. सृष्टीच्या उत्पत्तीचं कोडं उलगडता हाही एक त्यांनी उपद्व्यास केला की या देशातले लोक हे कसे जन्माला आले. ते संपूर्ण एक मिथक असलं तरी मित्रांनो, प्रत्येक मिथकामागे ते मिथक तयार करणाऱ्या माणसाची मनोवृत्ती असते. त्या माणसाला समाज ज्या प्रकारे स्वतःच्या मर्जीनुसार बनवायचा असतो त्याची ती एक आखणी करून ही सूक्त लिहिली गेली आहे. भलेही त्यांना म्हणत की ते ऋषींचे उद्गार आहेत. एक गंमत सांगते की मंत्र ते लिहितच असतील की नाही किंवा पाठ करत असतील, पण वेदात असं म्हटलंय की ऋषी याला ऋषी का म्हणतात, दर्शनात त्याला मंत्र असे दिसायचे. मी खूप डोळे ताणून तेव्हा चष्माही नव्हता मला, पाहिलं सगळीकडे की कुठे मंत्र आपल्याला दिसतायत का. कारण ऋग्वेद मी 39 वर्ष शिकवलाय माझ्या, पण मला काही कधी तो बिचारा मंत्र दिसला नाही वरून खाली पडताना. पण प्रत्येक गोष्टीचं महात्म्य, अन्यायाचंही महात्म्य हा त्या ऋग्वेदाचा एक आपल्याला हे दिसतो. आणि त्याची परिणती चातुर्वर्ण्याच्या उत्पत्तीमध्ये झाली आहे. आता गंमत अशी बघा की या 4 वर्णांपैकी ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र यामधला ब्राह्मण हा फक्त जातीत परिवर्तित झाला. ब्राह्मण वर्णही होता आणि ब्राह्मण जातही बनली. पण क्षत्रिय, वैश्य, शूद्र यांना असं ॲम्बिग्युअस ठेवलं. ॲम्बिग्युअस कशाकरता ठेवलं की तुम्हाला जे लोक समाजामध्ये चलतात, ज्या लोकांचं वर्गचिन्ह तुम्हाला मानवत नाही त्यांना ढकला एकेका कंपार्टमेंटमध्ये. तरी त्यातल्या त्यात ब्राह्मणांची कृपादृष्टी ही क्षत्रिय आणि वैश्यावर होती.
म्हणून त्यांनी स्वतःचे अधिकार थोडे थोडे कमी करून त्यांना दिले. पण चौथा जे आहे, जसे हे जे चित्र काढलंय दादाजींनी आता बीडला असंच केलं होतं, एक मोठं मडकं ठेवलं होतं बहुजनांचं आणि त्याच्यावर एक मशाल होती आणि ती फक्त प्रज्वलित करून त्या संमेलनाचं उद्घाटन झालं. त्या मडक्यावर सगळं स्पष्टपणे शूद्र द्यायला विसरले नाही लिहिलंच. कारण ही सगळी रचना ज्या व्यक्तीचं पुढचं अनालिसिस मी आपल्याला सांगणार आहे त्यांनी या प्रकारच्या समाज रचनेला कन्स्ट्रक्शन, सोशल कन्स्ट्रक्शन ऑफ रँक अँड ग्रेडेशन म्हटलेलं आहे. तर ती तयार झाली आहे या पुरुष सूत्रात. आणि बाबासाहेब असं म्हणतात की ज्यावेळी या देशामध्ये बाहेरून लोक आले त्यामध्ये प्रामुख्याने जे लोक होते ते आर्य, द्रविड, मंगोलियन आणि सिथियन. आणि हे चारही लोक वेगवेगळ्या देशांनी या देशात आल्यानंतर त्यांचं इथल्या ॲबॉरिजिन्सची जे मूळ निवासी होते त्यांच्याशी त्यांचं असिमिलेशनची प्रक्रिया सुरू झाली, एकमेकांमध्ये देवघर सुरू झाली. आणि आश्चर्य म्हणजे एक जिन्सी अशी संस्कृती या ठिकाणी निर्माण झाली होती. मग या जाती आल्या कुठून? एक जिन्सी अशी की हे झाली असताना ठीक आहे, वर्णव्यवस्था ही या प्रकारे काही लोक त्याचं असं समर्थन करतात, आपण एका मिनिटापुरतं ते मान्य करू की व्यवसायानुरूप झाली होती, पण त्याच्यातही कोणती खूबी होती ते मी नंतर आपल्याला सांगणार आहे. पण या सगळ्याचा हा तिढा जो आहे की या एकजिन्सी संस्कृतीचं विभाजन हे या सामाजिक कप्प्यांमध्ये ज्याला आपण जात म्हणतो त्यामध्ये झालंच. तर त्याच्याकरता मी आपल्याला घेऊन येते एकदम वैदिक काळातून, आपण वेळ कमी असल्यामुळे केवळ मधल्या सगळ्या प्रक्रिया न सांगता स्मृती काळात आपण येऊ आणि मनुस्मृतीच्या 10व्या अध्यायात जातींची उत्पत्ती दिली. काही जातीचं म्हणून त्याचं समर्थन करतो की आपद्धर्म म्हणून उत्पन्न झाले, पण तो आपद्धर्म नव्हता, तो नेहमीचा दैनंदिन धर्म होता हे आपल्या लक्षात. आणि त्यात त्यांनी तीन शब्द वापरले आहेत: द्विजाती, एकजाती आणि बाह्य जाती. म्हणजे ब्राह्मण, क्षत्रिय आणि वैश्य हे द्विजाती. द्वि वेगळा शब्द, जाती वेगळा. जाती म्हणजे या ठिकाणी जन्म हाच घेतला, ज्याचा दोनदा जन्म होतो तो द्विज. म्हणजेच त्यांना थोडक्यात सांगायचं तो उपनयन संस्कार अलाउ केला होता. आणि या 3 वर्णाच्या लोकांचा दोनदा जन्म व्हायचा, आईच्या पोटातून आणि ब्राह्मण सांगेल तेव्हा. म्हणजे त्यांनी मुंज करून त्याला तू आता रेग्युलर झाला, त्रैवर्णिकात आला, याच्या पुढे तुला शिक्षणाचा अधिकार, अध्ययन अध्यापनंच, यजनम याजनंच, यज्ञ करण्याचा आणि यज्ञ करवण्याचा, आणि दानम प्रतिग्रहश्च म्हणजे दान घेण्याचा, दान देण्याचा, आणि प्रतिग्रह म्हणजे दानाचा स्वीकार करण्याचा. म्हणजे एक धार्मिक अधिकार, एक शैक्षणिक अधिकार, सांस्कृतिक अधिकार आणि एक आर्थिक अधिकार, असे 3ही अधिकार जेव्हा स्मृती सांगेल तेव्हाच त्याला मिळाले. हे 3 शब्द जे असे म्हणजे त्यामध्ये जाती हा शब्द आलेला आहे. एकजाती म्हणजे कोण? मग द्विजाती तर या झाल्या. एकजाती म्हणजे शूद्र, त्याला उपनयनाचा अधिकार नव्हता. म्हणून सारे ओबीसी, दलित, आदिवासी, भटके विमुक्त आणि स्त्रिया, ब्राह्मण स्त्री पण, यांना उपनयनाचा अधिकार नव्हता. तर हे सगळे शूद्र. आणि मनुची मेघ पहा की त्याच्या हे लक्षात आलं की या 4 कंपार्टमेंट्स मध्ये आपण लोकांना विभागलं तरी काही लोक शिल्लक आहेत, ते आपण गावाच्या बाहेर ठेवले, त्यांना गावात येण्याचा अधिकार नाही. हे कोण मग? तर हे बाह्य जात. हा शब्द तो बेशरमपणे वापरतो की हे जातीबाह्य लोक आहेत आणि जातीच्या बाहेरचं असणं, वर्णव्यवस्थेच्या बाहेर असणं याच्यासारखा अपमान नव्हता.
दुसरा त्या काळात धार्मिक अधिकार छिनवून घेणं एखाद्याचे हा सगळ्यात मोठा अपमान करण्याचा प्रकार होता. आणि ह्या तीन जे हे आहेत द्विजाती, एकजाती आणि बाह्य जाती, या स्मृती काळामध्ये हा जाती शब्द पहिल्यांदा आलेला आहे. आणि मग हे कोण बाह्य जातीमध्ये कोण कोण येतात तर त्यांची नावं दिली आहेत. चांडाळ, श्वपाक. श्वपाक शब्दाचा अर्थ म्हणजे कुत्र्याला शिजवून खाणारे, कुत्र्याचं मांस खाणारे. पुक्कस, त्या नावांमधूनच हे कळतं की नावांमध्येच घृणा उत्पन्न होईल अशा तऱ्हेची व्यवस्था करून ठेवली होती. अरे ही तर जनरल नावं झाली त्या समूहाची, पण घरोघरी जेव्हा बाळ जन्माला येतं तेव्हा कुणी कोणतं नाव ठेवावं हेही मनुस्मृती सांगते. कुल्लुक नावाच्या आचार्यांची टीका आहे त्याच्यावर मनुस्मृतीवर, कुल्लुक भट्ट. आणि त्यांनी जे भाष्य लिहिलेलं आहे ना त्यात त्यांना काय वाटलं की अरे बेटा म्हणून इथे थोडं मोघम म्हटलेलं आहे की मनू म्हणतो की ब्राह्मणाचं नाव मंगलवाचक पाहिजे, क्षत्रियाचं शौर्यवाचक पाहिजे, वैश्याचं धनवाचक पाहिजे आणि शूद्राचं जुगुप्सा वाचक. जुगुप्सा शब्दाचा अर्थ आहे किळस, किळस लिहिलं. तर मग उदाहरणं द्यायला काही कुल्लूक भट्ट विसरले नाही. त्यांनी नावांची उदाहरणं दिली आहेत की याचं नाव कसं पाहिजे ब्राह्मणाचं तर शुभ शर्मा, म्हणजे त्याच्या नावात शुभही आणि शर्माही आहे. शर्मा आडनाव असणार मराठी हे नाही, कुणाचंही शर्मा नाव असणाऱ्यांशी माझा विरोध नाही आहे, पण शर्म शब्दाचा अर्थ मी तुम्हाला सांगितलं पाहिजे की शुभ म्हणजे ज्याच्या आयुष्यात सगळं शुभ घडलं पाहिजे. आणि शर्म म्हणजे सुख, नकारांत शब्द आहे तो शर्मन. संस्कृत व्याकरण हे इतकं जास्त टाईट आहे की त्याच्यात इकडे तिकडे कुठे जाता येत नाही. मग तो शर्मन आल्या त्याच्याबरोबर कर्मन आलं त्याच्याबरोबर अश्मन आलं, अश्मा म्हणजे दगड, अश्मन आलं, असे सगळे नकारांत शब्द एका पद्धतीने चालतात. तर त्याचीही प्रथमा एक वचन शर्मा आणि त्याचा अर्थ त्याच्या आयुष्यामध्ये सगळं सुख आणि सुखच असलं पाहिजे. क्षत्रियाचं नाव बलवर्मा, म्हणजे चांगला नंदूपेक्षाही खूप उंच आणि नंदू बिचारे श्रीमाय पटो असा आडवाई असला पाहिजे म्हणून बलवर्मा हे क्षत्रियाचं नाव. वसुभूती हे वैश्याचं नाव ठेवा. वसू म्हणजे धन आणि भूती म्हणजे ऐश्वर्य, हे दोन्ही त्याच्या जीवनात नांदलं पाहिजे. आणि मग आम्ही कुठे हो ज्यांच्या नावाचं एवढं मोठं मडकं दादाजींनी त्या ठिकाणी स्टेजवर ठेवलं होतं ते सगळे ओरडून विचारायला लागले आमचं नाव काय, आम्हाला नाव तरी घ्यायची नाही. तर त्यांना सांगितलं तुमचं नाव सांगतो ना, तुमचं नाव असलं पाहिजे दीनदास, म्हणजे जो दासही असेल आणि जो जिन्माळेपणा एक शब्द वापरतो की विप्रसेवैव शूद्रस्य प्रथमं की कर्म कीर्त्यते. ब्राह्मणांची सेवा हे शूद्राचं आद्य कर्तव्य आहे, पण आदरापट करून नाही सेवा करायची. सेवा कशी करायची तर त्याच्याकरता शब्द वापरलाय अनसूया, म्हणजे काय साध्याला दोन तडाखेचे मारावेचे वाटतात पण याचे पाय धुवावे लागतात असं नाही बोलायचं, मनातल्या मनातही नाही बोलायचं. आणि अनसूया म्हणजे त्याच्याबद्दल मनात कोणतीही असूया न बाळगता हा सेवा धर्म तुम्ही पार पाडला पाहिजे, हे दीनदासांचं कर्तव्य सांगितलेलं आहे. आणि त्याच्याही बाहेर स्त्रिया बसल्या होत्या, त्या ओरडायला लागल्या की अहो आम्ही आहोत तर म्हणे तुम्ही परिघाच्या बाहेर आहात, तुम्हाला नाव नाही, तुम्ही आवरण आहात आणि त्यामुळे स्त्रियांचे एकही नाव त्या सगळी पुरुषांची नावं त्या लाईनमध्ये आहेत. तर ही जी लुडबुड आहे सगळी मनुस्मृतीची माणसांच्या दैनंदिन जीवनात जी झाली तिच्यापासून आपल्याला असं दिसतं, प्लीज जरा, तर त्याच्यापासून आपल्याला असं दिसतं की ह्या संपूर्ण जातीनिहाय विभागणीला सुरुवात झाली होती. हा जुना इतिहास मी तुम्हाला सांगितला, पण आपण हे कोडं उलगडलं पाहिजे असं ज्यांना ज्यांना या देशात वाटलं त्यापैकी तरच त्या कामाला लागणारे आणि तरच त्याच्यावर ऍक्शन घेणारे, कृती करणारे असे महात्मा फुलेही होते, छत्रपती शाहूही होते आणि बाबासाहेब होते. बाबासाहेबांच्या विशिष्ट ग्रंथांमुळे मला त्यांच्या
संबंधात या ठिकाणी मुद्दाम सांगायचं आहे, कारण इतकं सायंटिफिक ॲनालिसिस जातींचं या देशात दुसऱ्या कुणीही केलेलं नाही. आणि ते या माणसांनी वयाच्या 25व्या वर्षी पहिल्यांदा केलं. तो शोधनिबंध त्यांनी अमेरिकेत जाऊन कोलंबिया विद्यापीठात वाचला आणि त्या निबंधाचा विषय त्यांना खूप वेगवेगळे घेता आले असते. प्रचंड बुद्धिमत्ता त्यांच्यापाशी होती, पण त्यांनी विषय घेतला कास्ट इन इंडिया. नंतर मग बरेच विषय त्यांनी आर्थिक ह्याच्यातले घेतले, पण पहिला शोधनिबंध त्यांचा जो होता हा पहिला आहे, कास्ट इन इंडिया, इट्स मेकॅनिझम, जेनेसिस अँड डेव्हलपमेंट. म्हणजे जातींची यंत्रणा, त्याचं जेनेसिस म्हणजे त्याचा ओरिजिन, त्याचं ओरिजिन, त्याची उत्पत्ती आणि त्याची डेव्हलपमेंट, या देशामध्ये त्याचा विकास कसा झाला. दुसरं त्यांचं 1926 16 साली बाबासाहेब 25 वर्षांचेच होते, हे लक्षात घ्या. आणि त्यात केलेलं जे ॲनालिसिस आहे ते जर आपण बघितलं तर त्यांनी त्याच्यामध्ये सुरुवातीला थोडक्यात सांगते मी ते, की ते असं म्हणतात की या देशातला जातीचा प्रश्न हा जितका विशाल आहे तितकाच तो किचकट आहे, तितकाच तो कॉम्प्लिकेटेड आहे. ॲट ए टाइम हा विषय जायजंटिक आहे आणि इतका कॉम्प्लेक्स आहे की हा सगळ्या याची मला समजत नाही आहे याची. म्हणून मगाच्या मुद्द्याकडे जाते की या देशामध्ये जेव्हा एकजिन्सी अशी संस्कृती अस्तित्वात येत होती, बाहेरून आलेली आणि इथले फार पुरातन काळात, त्यामध्ये ह्या जातींची उत्पत्ती झाली कशी याचं त्यांना आश्चर्य वाटतं. आणि त्याचं ॲनालिसिस करताना खूप मुद्दे आहेत त्या पुस्तकात, पण एक मुद्दा जो त्यांना ज्ञानकोशकार केतकरांच्या ग्रंथाच्या अभ्यासानंतर खूप पटला. त्या ठिकाणी त्यांनी सेनाट, नेस्फिल, रिस्ले आणि केतकर या चौघांची मतं दिली आहे. तर त्यापैकी सेनाटच्या, नेस्फिलच्या आणि रिस्लेच्या प्रतिपादनाबद्दल बाबासाहेबांच्या मनात थोडीशी शंका होत्या. पण ज्ञानकोशकार केतकरांनी जे अनालिसिस केलं जातींचं, की जाती का निर्माण झाल्या, कोणत्या हेतूने निर्माण झाल्या आणि त्याच्यातून काय साध्य झालं, तर त्यामध्ये केतकरांनी जे 2 शब्द वापरले, एक तर पोल्युशन आणि दुसरा एक्सक्लुझिव्हनेस, हे 2 शब्द केतकरांनी वापरले. ते बाबासाहेबांच्या अत्यंत मूलगामी अशा प्रतिभेला भिडले आणि त्याच्यातून मग बाबासाहेबांनी म्हटलं की हा एक्सक्लुझिव्हनेस म्हणजे कसं, तर या देशामध्ये एक समूह, असे जे समूह होते, त्या समूहांमध्ये त्या समूहांना जातीचं स्वरूप येण्यापूर्वी ते वर्ग स्वरूपात होते. बाबासाहेब म्हणतात की व्यक्ती समाज बनवत नाही, समाजाला बनवण्याच्या मागे व्यक्ती इंडिव्हिज्युअली कारणीभूत नसते, व्यक्ती ही आधी वर्गाची सभासद असते आणि वर्ग समाज बनवतात. त्यामुळे त्या सगळ्या उपपत्तीला अनुसरून ते असं म्हणतात की एखाद्या समूहामध्ये जेव्हा 2 गोष्टी असतात तेव्हा जात बनण्याची प्रक्रिया सुरू होते. आणि त्या 2 गोष्टींमध्ये पहिली म्हणजे त्या ग्रुपचे किंवा त्या गटाचे किंवा त्या समूहाचे जे मेंबर्स आहेत, त्या मेंबर्सच्या अपत्यांनाच फक्त त्या गटात प्रवेश असतो. द एंट्री इनटू दॅट पर्टिक्युलर ग्रुप इज रेस्ट्रिक्टेड टू द प्रोजेनी, म्हणजे त्यांची जी अपत्य होती त्यांनाच फक्त त्यात समावेश त्यांचा होईल. आणि दुसरं कारण असं दिलं की त्याच्यामध्ये बाहेर विवाह करण्यास इंटरमॅरेजेसना बंदी असेल. ही 2 कारणं केतकर देतात की तुम्हाला बाहेर विवाह करण्यामध्ये, त्यामुळे तो घट्ट बनतो तो ग्रुप. आपला नेहमीचा शब्द वापरायचा तर तो ग्रुप असा घट्ट बनतो. आणि असे हे वर्ग, असे हे समूह जेव्हा घट्ट बनून टाईट बनले तेव्हा ते बंदिस्त वर्ग म्हणजे जाती झाले. त्या बंदिस्त वर्गांची ही प्रक्रिया करत असताना पण बाबासाहेब असं कुणाचंही म्हणणं आहे तसंच्या तसं ऍक्सेप्ट करतील तर बाबासाहेब करतील. ते म्हणतात मला केतकर पूर्ण पटलेले नाहीत, पण कारण माझं ऑब्झर्वेशन या समाजाचं असं आहे की या हिंदू समाजामध्ये सपिंड आणि सगोत्र विवाहांना बंदी,
बरोबर. आजही ते म्हणतात एका गोत्रात लग्न नाही, एका म्हणजे त्या ठिकाणी इंडोगॅमीच्या ऐवजी एक्झोगॅमी अस्तित्वात होती. बाहेर विवाह करण्याची प्रक्रिया चालू होती. नाहीतर सपिंडा आणि सगोत्र विवाहांवर बंदी आली कशी असती. किती बेसिक त्यांनी शंका उपस्थित केली आहे की जसं मनूच्याही बाबतीत बाबांनी जेव्हा मॅडनेस ऑफ मनूमध्ये त्यांनी ह्याच पद्धतीने इतकी सुंदर ते पॉइंट्स आहेत की ते एखाद्या प्रतिभावंताला व्यक्तिकेला सुचू शकतात. म्हणून ते म्हणतात की एकेकडे हिंदूंची धर्मशास्त्र सपिंड आणि सगोत्र विवाहावर बंदी आणतात, त्याला प्रतिषिद्ध मानतात. तर त्या ठिकाणी एंडोगॅमीला अर्थ काय आहे? मग एंडोगॅमी आधी कुठून? त्या समूहाच्या अंतर्गतच फक्त विवाह झाले पाहिजे हे या धूर्त लोकांनी चांगली ती एक्झोगॅमी अस्तित्वात होती, बाहेर विवाह झाले असते तर कदाचित वर्गचे वर्गच राहिले असते, त्यांच्या जाती बनल्या नसत्या वॉटर टाईप. पण त्या बनल्या कारण बाबासाहेबांचं ते वाक्य आहे की एंडोगॅमी वॉज imposed upon exogamy in the. हे ज्यावेळी घडलं बाबासाहेब म्हणतात आता हा विषय मी तुम्हाला संशोधनाला मोकळा सोडलाय की तुम्ही हे संशोधन करा आता की तो कोणता पहिला वर्ग होता जो जातीत बदलला. याचं संशोधन करायला पुढच्या संशोधकांनी पुढे यावं. पण मला निश्चित माहिती आहे की हा समाज पूर्वी असा जातीबद्ध नव्हता, तिथे एक्झोगॅमी अस्तित्वात होती. असं असताना तिथे तुम्ही या कृत्रिम तऱ्हेने या जातींचे खंड या ठिकाणी निर्माण केले तर त्याचे ते 2-4 लोकांचा चांगला समाचार घेतात. ते म्हणतात की वंशशुद्धीचं कारण जातीचं समर्थन करणारे देतात. पण त्याच्यावरही त्यांचं उत्तर तयार आहे. ते असं म्हणतात की वंशसंकरानंतर जाती अस्तित्वात आल्या, मग वंशशुद्धीचा प्रश्नच कुठे? वंशांच्या संकराची प्रक्रिया संपल्यानंतर जातींची उत्पत्ती झाली आहे. त्यामुळे हे खोटं आहे. याचं कोणत्याही तऱ्हेने वंशशुद्धीच्या याच्याखाली. मग काही लोक एक समर्थन करायचे जाती संस्थेचं की अहो जाती संस्था ही उपकारक आहे, कारण ती काही कोणाच्या स्वार्थातून निर्माण झाली नाही, ती व्यवसायांमुळे निर्माण झाली. व्यवसायातून जाती किंवा उद्योगांमधून जाती उत्पन्न झाल्या असं जे म्हणणारे आहेत त्यांना बाबासाहेब चांगलं सविस्तर उत्तर देतात. आणि ते म्हणतात तुम्ही या इतर आपल्या वाडवडिलांचा म्हणजे वंश परंपरेने चालत आलेले उद्योगच तुम्हाला करायचं स्वातंत्र्य आहे. स्वतःला आवडणारा उद्योग निवडण्याचं तुम्हाला स्वातंत्र्य नाही. त्या काळातली जी गोष्ट आहे त्या ठिकाणी बाबासाहेब असं म्हणतात की तुम्ही या कशाचा गळा घोटता आहात ते लक्षात घ्या. तुम्ही या ठिकाणी बंधुता, पहिली गोष्ट जाती व्यवस्था तुम्ही समर्थन करता तिथं, त्या समर्थकांना ते म्हणतात की तुम्ही बंधुत्वाचा पहिला प्रथम गळा घोटताय. आपण नेहमी क्रम ठेवतो स्वातंत्र्य, समता आणि बंधुता शेवटी घेतो. जाती व्यवस्थेचं ॲनालिसिस करताना बाबासाहेबांनी बंधुता सगळ्यात आधी घेतली, कारण त्याचा सगळ्यात पहिल्यांदा जर का कोणाचं नुकसान झालं असेल तर ते बंधुभाव. या बंधुत्वाकरता बाबासाहेबांनी एक फार्मास्युटिकल सायन्स मधला शब्द आणला आहे आणि ते म्हणतात त्याचा त्यांनी साऊथबरो कमिटी समोर जो हे दिला होता, विटनेस दिली होती, त्याच्यातही वापरलाय, त्या एव्हिडन्समध्येही वापरलाय आणि इथेही वापरलाय त्यांनी कास्ट इन इंडियामध्ये की तुम्ही ज्यावेळी म्हणता की जाती व्यवस्था ही योग्य आहे कारण तिचे उत्पत्ती ही धर्मातून किंवा हिंदू धार्मिकांनी केलेली नसून ती व्यवसायामुळे जाती अस्तित्वात आल्या, तर ते असं म्हणतात की तुम्ही या ठिकाणी जी एक नैसर्गिक प्रक्रिया समाजामध्ये सतत चालू असायला पाहिजे, ज्याला ते नाव देतात सोशल एंडोस्मॉसिस. ऑस्मॉसिस ही जे कोणी फार्मसीचे विद्यार्थी असतील त्यांना माहिती आहे की द्रवपदार्थ एका पार्टिशन मधून पोरस पार्टिशन असतं ते त्याच्यातून इकडे वाहत येतो
तो प्रवाह. जेव्हा समाजामधलं हे प्रवाहित्व संपतं, हा जो एंडोस्मॉसिसची प्रक्रिया आहे की फलाण्या समाजात काय चालू आहे, जातीत काय चालू आहे ते इकडे कळलं पाहिजे, ते कळतच नाही. ती जी प्रक्रिया आहे ती प्रक्रिया पूर्णपणे शटडाऊन केली आहे, बंद केली आहे तुम्ही. आणि बंधुत्वाचा गळा याच्यातून तुम्ही घोटलाय. तुम्ही समतेलाही या ठिकाणी नख लावलाय. कारण समता आणि एंडोस्मॉसिस त्यांनी एकाच घेतलंय. स्वातंत्र्याच्या बाबतीत तुम्ही स्वतःला आवडणारी कोणत्याही प्रकारची जीवन जगण्याची पद्धती ऍक्सेप्ट अंगीकारण्याचं स्वातंत्र्य तुम्ही नाकारताय जाती व्यवस्थेतून. आणि तिसरा मुद्दा आहे बंधुता, स्वातंत्र्य आणि समता. समतेचा गळा तुम्ही याच्यामुळे बोलता आहात की या जाती व्यवस्थेला हॉरिझॉन्टॅलिटी नाही आहे. ही जाती व्यवस्था ही व्हर्टिकल आहे. त्यामुळे ती एकापेक्षा दुसरा प्रत्येकाच्या मनात समाधान असतं की मी कोणाच्या तरी खाली आहे पण मी कोणाच्या तरी वर आहे. हे जे समाधान देण्याकरता तुम्ही या तऱ्हेचा व्यवहार करता तो व्यवहार समतेला बाधा आणतो. हे तिन्ही प्रश्न त्यांनी या कास्ट इन इंडियामध्ये लोकांना केलेले आहेत की हे पाहणाऱ्यांनो, भलेही ते मग व्यवसायाचं समर्थन असो, वंशश्रुतीचं असो किंवा समाजामध्ये एक ऑर्डर कायम राहावी, एक व्यवस्था राहावी असं म्हणणारे जे असो, त्या सगळ्यांना उत्तरं या कास्ट इन इंडियामध्ये दिली. दुसरं पुस्तक त्याच्यावर जाऊ आपण, ते आहे कास्ट अँड कन्व्हर्शन. आणि हे पुस्तक बाबासाहेबांनी 1926 मध्ये लिहिलं. त्याची फार आत्ताच आपल्या देशामध्ये जे काही प्रकार सुरू आहेत ना त्याच्याशी अगदी बरोबर पॅरलल आहे. कास्ट अँड कन्व्हर्शन हे का न्यावं लागलं? कारण आपल्या भारत देशामध्ये त्यावेळी मथुराश्रम नावाची एक संस्था होती आणि या मथुराश्रमामध्ये जबरदस्तीने हिंदूकरण करून घेतल्या जात होतं, जबरदस्तीने हिंदू केलं जात होतं. त्यावर बाबासाहेबांनी जो प्रश्न विचारला आहे तो फार बेसिक आहे. ते म्हणतात भलेही तुम्ही त्या ख्रिस्ती बांधवाला, त्या मुस्लिम बांधवाला हिंदूंमध्ये वापस आणाल, घर वापसी करा त्यांची, पण तुम्ही हे घरी वापस आणलेल्याला कोणत्या जातीत बसवाल? ती परत आलेली व्यक्ती ब्राह्मण असेल की ओबीसी असेल की कोण असेल, की तेली असेल, माळी असेल, कुणबी असेल, कोणत्या सेक्शनमध्ये बसवणार आहात तुम्ही त्या व्यक्तीला? हा प्रश्न आजही कायम आहे. केव्हाच 1926 साल आणि आज आपण 2015, पुढचं वर्ष 2016 आहे. 2016 मध्ये बाबासाहेबांच्या कास्ट इन इंडिया या पुस्तकाला 100 वर्ष होत आहे. 100 वर्ष होत आहे आणि आजही हे सगळे इश्यूज आपल्या भोवती तसेच जिवंत आहेत. बाबासाहेबांनी त्यांच्या 11व्या खंडामध्ये म्हणून ठेवलेलं आहे की मनू इज अ लिव्हिंग पास्ट. मनू हा सीता जागता भूतकाळ आहे आणि तो केव्हाही जिवंत होऊन कबरीतून वर येऊ शकतो. त्याला कबर म्हटलं तरी राहील. त्या बाईला आता जास्त घालवा मला कबरीत त्यासाठी टाका पण त्याला खड्ड्यात टाकावं म्हणणं होतं. तर त्या ह्याच्यातून तो कधीही जिवंत होऊ शकतो, जो आता मोदींच्या रूपात आणि बाकी सगळ्या साक्षी महाराजांच्या रूपात. आणि तिसरे कोण होते? स्वामी ते नाही, साक्षी महाराज नाही, ते एक हिंदू राष्ट्र बनवून राहू द्या, मोर भारत घेऊया. तर या सगळ्यांच्या रूपामध्ये तो आता खूपच तांडव नृत्य करतो, काय म्हणजे तयारी आहे ते तांडव नृत्य. तर हे त्यांचं जे अनालिसिस आहे ना आपण लक्षात घ्या. 1916 नंतर आपण 26 पार केलं की 26 नंतर आपण आता 1936 मध्ये जाऊ. आणि 1936 हे वर्ष बाबासाहेब डॉक्टर आंबेडकरांच्याच जीवनात नव्हे तर आपल्या देशाच्याही जीवनात एक क्रुशल वर्ष आहे असं मी समजतो. याचं कारण असं की जाती व्यवस्था संपवण्याकरता बाबासाहेबांनी याच वर्षी दोन्ही फ्रंट्सवर प्रयत्न केले. एकीकडे त्यांनी लेखी त्याचं म्हणजे सैद्धांतिक आणि दुसरीकडे व्यावहारिक, म्हणजे एकीकडे त्यांनी त्याचे डॉक्ट्रिनल रिसर्च त्यांचा जो होता तो आणि दुसरीकडे
जातीनिहाय विभागणीला शह देण्याकरता प्रत्यक्षात त्यांनी कोणता उपाय योजला ते 1936च्या मे महिन्यामध्ये 14 आणि 15 मेला बाबासाहेब डॉक्टर आंबेडकरांचं ॲनिहिलेशन ऑफ कास्ट हे पुस्तक अत्यंत ज्याला म्हणता येईल अनमोल असा ग्रंथ आहे तो प्रसिद्ध झाला. ॲनिहिलेशन ऑफ कास्ट हे त्यांचं भाषण होतं. हे प्रत्येकांना इथे आले त्यांना माहिती असेल की पंजाबमधली एक सुधारणावादी अशी जात-पात तोडक सभा नावाची एक ऑर्गनायझेशन होती आणि ते हरभगवान सिंग म्हणून त्यांनी बाबासाहेबांना पत्र लिहिलं होतं की तुम्ही आम्हाला या जात-पात तोडक मंडळाचं अधिवेशन आहे त्या अधिवेशनाचे अध्यक्ष म्हणून हवे आहेत. खूप आग्रह केला त्यांना. फेब्रुवारी महिन्यातच त्यांच्याकडून लेखी भाषण मागवून घेतलं. बाबासाहेबांनी ते तारखेच्या किती मच इन ॲडव्हान्स ते भाषण लिहून पाठवलं त्यांना. भाषण वाचल्यानंतर मग मात्र त्यांची हादरली आणि हे एवढं जहाल भाषण कसं काय सहन होणार, फार विरोध होईल त्याला, म्हणून त्यांनी मग आमका भाग गाळा तमका भाग गाळा. मग बाबासाहेबांनी त्यांना सरळ उत्तर दिलंय की आहे तसं ते आहे त्या याच्यात तुम्ही जर ॲक्सेप्ट करत असाल तरच मी येतो, नाही तर तुम्ही हे कॅन्सल करा माझं अध्यक्षपद. तर ते मग आम्ही पोस्टपोन करू का वगैरे म्हणे नथिंग डुईंग. ॲनिहिलेशन ऑफ कास्टचा पहिला जो सगळा भाग आहे तो या पत्रव्यवहाराचा आहे आणि या पत्रव्यवहारात त्यांनी ती पार्श्वभूमी विशद केली आहे की कोणत्या परिस्थितीत मला त्यांनी माझं अध्यक्षपदच नव्हे तर माझं निमंत्रणही कॅन्सल केलं. पण बाबासाहेबांनी ते त्या ठराविक मुदतीमध्ये ते छापलं आणि त्याच्या प्रती पाठवल्या. त्याची प्रत गांधीजींनाही पाठवली आणि मग गांधीजींनी ते कसं ॲक्सेप्ट केलं याच्यावर यांनी त्यांना काय रिप्लाय दिला हे सगळं असं पूर्ण मूळ ग्रंथ त्याच्या आधीची पार्श्वभूमी त्याची आणि नंतर ते लोकांच्या वाचनात आल्यानंतर ते लोकांच्या उमटलेल्या प्रतिक्रिया असं सगळं समग्र पुस्तक म्हणजे ॲनिहिलेशन ऑफ कास्ट आहे जो आजचा आपला विषय. आणि या पुस्तकाची ती जी प्रत आहे ती 14-15 मे 1936 आहे. याच्या जोडीने त्याच महिन्याच्या 31 तारखेला मुंबई इलाखा महार परिषद भरली होती मुंबई आणि त्या परिषदेमध्ये मुक्ती कोणपथे हे बाबासाहेबांचं अत्यंत गाजलेलं भाषण. पहा हे 36 साल मी तुम्हाला म्हटलं की सैद्धांतिक मांडणीच्या दृष्टीने जाती व्यवस्थेच्या अंताच्या सैद्धांतिक भूमिका मांडण्याच्या दृष्टीने आणि व्यवहाराच्या दृष्टीने व्यावहारिक पातळीवर या दोन्ही बाबतीत बाबासाहेबांनी सुवर्ण मध्य म्हणजे असा साधला आहे की दोन्हीला त्यांनी न्याय दिला. मुक्ती कोणपथे हे पण त्यांचं भाषण आपण सगळ्यांनी वाचलंच असेल. या 36 सालामध्ये ही एका महिन्यातच या 2 घटना घडलेल्या आहेत. हे लक्षात ठेवा. 15 दिवसाच्या अंतराने ॲनिहिलेशन ऑफ कास्ट आणि मुक्ती कोणपथे याच्यात फक्त 15 दिवसाचं अंतर आहे आणि तेव्हापासूनचा तो घोळत असलेला बाबासाहेबांच्या डोक्यातला विचार तो एकदम 56 साली अवतरला. तो 1956 जी धम्मदीक्षा बाबासाहेबांनी स्वतः सकट सगळ्यांना दिली नागपूरच्या पवित्र दीक्षाभूमीवर. ते एकदम झालं का नाही. 36 ते 56 हा 20 वर्षांचा काळ बघा आणि 16 ते 36 हा काळ बघा. 16 ते 36 हा काळ बघा तोही 20 वर्षांचा आहे आणि 36 ते 56 हा काळ बघा तोही 20 वर्षांचा आहे. म्हणजे एकूण चिंतन किती वर्षाचं झालं. 40 वर्षांचं चिंतन बाबासाहेब डॉक्टर आंबेडकरांनी बिलकुल त्यांना लाईटली घेऊ नका असं माझं सांगणं आहे. जे माझ्याशी आजपर्यंत मी असंख्य वादांना तोंड देते आणि 92 ते आता 2015 अजून चालूच आहेत तेव्हा 92 ते 12-20 वर्ष झाली. आणखी त्याच्यावर 22 वर्ष झाली. 92 साली मी धम्माची दीक्षा केली 1992च्या ऑक्टोबर महिन्यात
आणि आज 15 साल चालू आहे, पण अजूनही ते प्रश्न मला तेच ते विचारले जातात. म्हणजे हे जे लिखाण आहे हे आजही किती रिलेव्हंट आहे. पुष्कळ जण नुसतंच टायटल वाचून त्याची करतात, तसं करू नये. कारण ज्या तऱ्हेने विषयाची मांडणी बाबा करतात, ज्या तऱ्हेने बाबांनी त्या विषयाच्या मांडणीमध्ये हरेक याला युक्तिवाद सुंदर केलेला आहे, तो आपण सगळ्यांनी लक्षात घेतला पाहिजे. तर याच्या मध्यात म्हणजे ऑगस्ट महिन्यात बाबासाहेबांनी एक प्रयोग केला की जातीचं निर्मूलन जर आपल्याला या समाजातून करायचं असेल, किती वेळ आहे बाई मला वेळ सांगत मी विसरते आणि तुम्ही थांबू का इथे. हा मुद्दा पूर्ण करते. तर 1936 सालच्या ऑगस्ट महिन्यात नाही मी इथे कोणी वगैरे नाही आता तर 1936च्या ऑगस्ट महिन्यामध्ये 15 ऑगस्टला टाइम्स ऑफ इंडियामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी एक पत्रपरिषदेचा त्यांचं वृत्त आलं. ती पत्रपरिषद होती इंडिपेंडंट लेबर पार्टी स्वतंत्र मजदूर संघाच्या स्थापनेविषयी. आता तुम्ही म्हणाल की आता या दोन ॲनिलेशन ऑफ कास्ट अँड इंडियाचा काय संबंध काय. तर बाबासाहेबांचं असं स्पष्ट मत होतं की या देशातली ही जाती व्यवस्था ही निखंदून काढण्याचं काम एक तर कामगार वर्ग करेल आणि स्त्रिया करतील. हा ते दोन गट हे काम करू शकतील. आणि त्यामुळे इंडिपेंडंट लेबर पार्टीचा जो जाहीरनाम्याचा मसुदा जो टाइम्स ऑफ इंडियामध्ये प्रसिद्ध झाला होता, त्यामध्ये बाबासाहेबांनी असं म्हटलंय की ही पार्टी स्थापन करणं हे जरी माझं एक राजकीय पाऊल असलं तरी त्यांचं स्पष्ट मत होतं की कास्ट इन इंडियामध्ये ते म्हणतात की प्रत्येक जो काही राजकीय बदल किंवा राजकीय क्रांती म्हणा होत असते, त्या प्रत्येक पॉलिटिकल रिव्होल्युशनच्या किंवा चेंजच्या मागे आधी कोणती ना कोणती सामाजिक किंवा धार्मिक क्रांती घडलेली असते. त्याची त्यांनी 6 की 7 उदाहरणं दिलेली आहेत. त्यामुळे इथे ते काय म्हणतात ते लक्ष द्या की इंडिपेंडंट लेबर पार्टी म्हणून काम करेल. तिथे उमेदवार उभे केले, त्यांनी निवडूनही आणले 17 उमेदवार. तर ती पार्टी म्हणून काम करेल, पण त्याच्या आधी माझा दृष्टिकोन हा सामाजिक दृष्टिकोन आहे. त्याला ते उदाहरणही देतात. त्या सामाजिक दृष्टिकोनाकडे येते त्याला ते उदाहरण देतात की काँग्रेस पक्ष स्थापन झाला तेव्हा काँग्रेस पक्षाने राजकीय पक्ष स्थापन करत असताना सामाजिक परिषद पण स्थापन केली. न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे. म्हणजे हे जे दोन्ही अंग जरी असली तरी राजकीय चिंतन घडायला जे आपल्याला अभिप्रेत आहे ते घडून येण्याकरता त्याच्या आधी आपल्याला अशा सांगड संमेलनांच्या रूपात ही सामाजिक क्रांतीची किंवा धार्मिक क्रांतीची मी तर आज या विचारपंचावरून हे म्हणू इच्छिते की का फक्त सामाजिक असं बोलवत बोलायचं. धार्मिक क्रांतीचा आपल्याला वस्तुपाठ बाबासाहेबांनी दिला. वस्तुपाठ 2 तऱ्हांनी. एक तर हा जो 15 ऑगस्टला पक्ष स्थापन केला त्या स्थापनेमागचं उद्दिष्ट बाबासाहेब हे सांगतात की सारे कामगार इथे त्यांचं स्वागत आहे. साऱ्या जातींचे, साऱ्या धर्मांचे ते जेव्हा एकत्र होतील तेव्हा ती कामगार शक्ती जाती व्यवस्थेला छेदते. त्यांनी त्या बाबतीत समाजवाद्यांशी थोडा वाद केला, पॉलिटिकल लिडर्सशीचा केलाच आहे. 2 ते म्हणतात कोणतीही सामाजिक सुधारणा होण्याकरता ॲनिहिलेशन ऑफ कास्टमध्ये ते म्हणतात की कोणतीही सामाजिक सुधारणा ही अडचणीची का ठरते. कारण सोशल रिफॉर्म्स किंवा सोशल रिव्होल्युशनला मित्र कमी आणि क्रिटिक्स जास्त असतात. आपल्या समाजामध्ये क्रिटिसिझम हा खूप अगदी जन्मसिद्ध असतं. आपण समजून अनेक बऱ्याबऱ्यांची वाट लावतो. तर त्याच्यामध्ये हा जो क्रिटिसिझम आहे का तो त्यांनी ज्या कॉर्नर्समधून झाला ते पण तिथे उद्धृत केलेले आहे. आणि त्यामध्ये त्यांनी समाजवाद्यांचं एक समाजात
थोडा घेतला, त्यांच्याशी ते मान्य आहे ते काय तर कोणत्या बाबतीत मान्य, शेवटी जेव्हा सत्तेचा प्रश्न येतो, राजकीय मार्गाने आपल्याला सत्ता हासिल करायची असते, तेव्हा त्या सत्तेचा स्रोत कोणता हो, त्या सत्तेचे मूलभूत स्रोत कोणते, व्हॉट आर द सोर्सेस. तर त्यांचं दुमत कुठे होत आहे समाजवाद्यांची, साम्यवाद्यांची, की इकॉनॉमिक सोर्स किंवा इकॉनॉमिक पॉवर गिव्स द अल्टिमेट पॉवर. तर हे इकॉनॉमिक पॉवर आणि अल्टिमेट पॉवर याच्यात ते म्हणतात का हो धर्म कुठे गेला, सामाजिक दर्जा कुठे गेला. मालमत्ता 3ऱ्या क्रमांकावर घेतात बाबा, पहिल्या क्रमांकावर धर्म घेतात, 2ऱ्या क्रमांकावर ते सामाजिक दर्जा घेतात आणि 3ऱ्या क्रमांकावर ते काय घेतात, मालमत्ता. हे 3 सोर्सेस आहेत सत्ता प्राप्तीचे. हे जेव्हा ते तिथे सांगतात तेव्हा सामाजिक दर्जा फार महत्त्व ठेवतो, धर्म फार महत्त्व ठेवतो. आणि मी हिंदू म्हणून जन्माला आलो पण हिंदू म्हणून मरणार नाही, हे आपल्याच वर्षी जाहीर केलं होतं बाबासाहेबांनी 35 साल. आणि 36 सालचं हे त्यांचं लिखाण आहे बघा. देयर इज अ डेफिनेट रिलेशन किंवा कनेक्शन बिटवीन दीज 2 व्हेरी इम्पॉर्टंट इव्हेंट्स. की 35ला ते येवल्याला हे जाहीर करतात की मी हिंदू म्हणून कुठल्याही हालतीत मरणार नाही, आणि 36 साली ते ही 2 पुस्तकं लिहितात. आणि 3रं पाऊल त्यांचं काय स्थापन करण्याचं आहे, इंडिपेंडंट लेबर पार्टी, इंडिपेंडंट ऑफ एव्हरीथिंग. म्हणजे त्यांचं म्हणणं असं आहे की इथे तुम्ही जाती या, स्त्रिया या, पुरुष या, सगळे धर्म या, इथे तुम्ही ज्यावेळी ही लेबर पार्टी आहे तेव्हा ती नक्कीच या जाती व्यवस्थेला ठेच देण्याकरता मी आता उपयोग करून घेईन असं बोलले आहेत बाबासाहेब त्याच्यामध्ये. पण जेव्हा त्यांचे तेही प्रयत्न, ते एक वाक्य फार निराशा आहे बाबासाहेबांचं ॲनिहिलेशन ऑफ कास्ट मधलं, की ते म्हणतात महात्मा गांधींसारखे लोक जेव्हा जाती व्यवस्थेचं या अर्थी समर्थन करतात की ते जाऊ द्या, त्याच्यापेक्षा स्वराज हे महत्वाचं आहे, तर तिथे ते उत्तर देतात की अहो स्वराज तुम्ही जेव्हा प्राप्त करून घ्याल ब्रिटिशांच्या सत्तेखालून तेव्हा सारा देश तुमच्या बाजूला उभा असेल. पण ज्यावेळी तुम्ही स्वजातीयांपासून मुक्ती, ब्रिटिशांपासून मुक्ती वेगळी, स्वजातीयांपासून मुक्ती करता, ब्राह्मण मुक्ती करता तुम्ही, जेव्हा ब्राह्मण म्हणजे ब्राह्मणापासून पंचमी तत्पुरुष समाज, षष्ठी तत्पुरुष घेऊ नका, हे सगळं बाबासाहेबांना करायचं होतं. ते म्हणाले की जेव्हा तुम्ही स्वकीयांपासून मुक्ती करता उभे राहाल ना, तर तुमचे विरोधक जास्त असतील. आणि मला ते म्हणतात वैषम्य वाटतं की हे रिअलायझेशन नाही. ते वाक्य वाचू का जर तुम्हाला वेळ असला तर, सोशल रिफॉर्मर्स लाईक असू दे त्याला सांगते की ते जेव्हा म्हणतात की हे रिअलायझेशन जेव्हा नसतं, सोशल रिफॉर्म करायला निघालेल्या व्यक्तींना इन्क्लुडिंग महात्मा गांधी म्हटलंय त्यांनी, इन्क्लुडिंग महात्मा गांधी, जेव्हा हे रिअलायझेशन नसतं की जाती व्यवस्थेमुळे या देशातली लोकशाही नष्ट होते, या देशातल्या लोकांना लोकशाहीचा काय काय नष्ट होते ते इतके सुंदर शब्द वापरले, ऑर्गॅनिक फिलामेंट, फेलोशिप फिलिंग, सिमेंटिंग, या सगळ्या प्रक्रिया आहेत. सिमेंटिंगची प्रक्रिया आहे, ऑर्गॅनिक फिलामेंटची म्हणजे जे असं नैसर्गिक फिलामेंट आहे, जोडणीचा पदार्थ आहे तो नष्ट करते जात समाजातला. आणि 3रं म्हणजे फिलिंग ऑफ फेलोशिप फिलिंग, हे नष्ट करते ही जात. हे महात्मा गांधींसारख्या माणसाच्या कसं लक्षात येत नाही. सर्वपल्ली राधाकृष्णन जेव्हा हिंदू वे ऑफ लाईफ हे पुस्तक लिहितात तेव्हा त्याचाही उल्लेख बाबासाहेब करतायत. आणि त्यात ते म्हणतात की मला फार वाईट वाटलं राधाकृष्णनच्या या वाक्याने, की ते म्हणाले की जातीचं जाऊ द्यावं, हिंदू धर्म तर वाचला, हे वाक्य आहे त्यांचं. तेव्हा ज्यावेळी तुम्ही असं म्हणता की तो धर्म तर वाचला, मग जातीभीती असल्याचं काही होत नाही, पण ती जात त्या धर्माला विघटित करते आहे. एक निदान केलंय बाबासाहेबांनी याच्यात, शास्त्रीय निदान, की जाती व्यवस्था जर संपली तर हिंदू धर्म आणि हिंदू समाज विघटित होईल.
आजवर ज्यांनी या समाजाला विघटित केलं, ज्यांच्या नेतृत्वाखाली विघटित केलं, तो ब्राह्मण वर्ग ज्या दिवशी जात सोडेल त्या दिवशी हा जाती निर्मूलनाचा मार्ग सोपा होईल, अन्यथा फार वाट पाहावी लागेल. हे वाक्य ज्यांनी ही जात या सगळ्यांच्या माथी मारली ते आर्य भट ब्राह्मण. हे जेव्हा या संपूर्ण आंदोलनाला मनापासून बाहेरून नाही ते एकीकडे म्हणायचं सब आ सकते इस देश में असं करून सगळे थोडी मला नकला करायची सवय, त्यामुळे मला राज ठाकरे आवडतात की ते खूप जास्त सिरियस तुमच्या डोक्यावर मी अनालिसिस हे केलं म्हणून थोडासा हे करते. पण मुद्दा काय होता की हिंदू वे ऑफ लाईफ जो आहे तो पूर्णपणे विघटित होईल जर का जाती व्यवस्था या देशातली संपली. एक लक्षात घ्या आपण की इंडिपेंडंट लेबर पार्टी स्थापन केल्यानंतर 36 साल नंतर अत्यंत ज्याला म्हणू आपण की निर्वाणीचा मार्ग, निर्वाण या शब्दाला बौद्ध धर्मामध्ये फार महत्वाचं स्थान की तुम्ही आहे या आपल्या जिंदगीमध्ये तुम्हाला अन्यायकारक होणाऱ्या, तुमचा काही अपराध नसताना तुम्हाला अपमानित करणाऱ्या समाज व्यवस्थेला तुम्ही जेव्हा उत्तर देण्याकरता स्वतः आधी मुक्त होता. त्याच्यात फार शब्द छान स्वच्छता मनाची हा शब्द वापरलाय बाबासाहेबांनी की माइंड जी आहे लोकांची, कोणतीही तुम्हाला पॉलिटिकल क्रांती करायची असेल तर त्याच्या आधी तुम्हाला लोकांची मानसिक मुक्ती करावी लागेल. त्यांच्यावर जी काही बंधन आहे, जे काही भय आहे, मग ते मालकाचं असो, मग ते ब्राह्मणाचं असो, मग ते पुरुषाचं असो, ज्या 3 प्रकारच्या विषमतांमध्ये आपण ज्या भयांमध्ये वावरतो तर त्या भयांपासून त्याला मुक्ती दिल्यानंतरच ती क्रांती यशस्वी होऊ शकते. आणि म्हणून 56 साली जसा इंडिपेंडंट लेबर पार्टीचा प्रत्यक्ष प्रयोग केला होता की कामगार शक्तीतून जातीचा नायनाट, जाती मुक्ती, कामगारांचे तर जे काही महत्वाचे भौतिक प्रश्न आहेत ते तर आम्ही सोडवू, पण या देशातल्या धर्माला वारंवार सुधरा 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 असं सांगून सुद्धा जर तो बहुसंख्यांचा नाहीच आहे धर्म. आज जे आर्ग्युमेंट करतायत, आज जे सगळे आर्ग्युमेंट करतायत ना, ते आर्ग्युमेंट ॲनिहिलेशन ऑफ कास्ट मध्ये बाबासाहेबांनी केलंय की हिंदू हा शब्द या देशातला नाहीच आहे. मुळे हिंदू हा शब्द परका आहे, हिंदू हा शब्द विदेशी आहे. आवेस्ता नावाचा जो, त्याला मी माझं जोडून तुम्हाला ते आणखी क्लिअर करून सांगते की नाही हे मान्य होत्या मग ते 2 मिनिटाचा 2च मिनिटं फक्त 2 मिनिटं देते. नाही मी जर डाळ वाजत असेल तर मी नाही तुमचं पाहिजे आम्हाला. मला फक्त याचा शेवट 56 मध्ये करायचा हे सगळं मान्य आहे की इथल्या लोकांना बोलायचं आहे आणि त्या लोकांना बोलायचं असं नाही. आम्ही आयोजन केलेलं आहे त्याप्रमाणे माझा संपूर्ण वेळ नाही. मी मोहनभाई मी थांबते आपली इतकी जर आम्ही असेल तुम्हाला तुम्ही थांबवता ज्यांनी म्हटलं आयोजन म्हणून की तुम्ही मुद्दा एक मांडा आणि थांबा, पण तुमचं थोडं लांब आहे तुम्हाला मांडणी होऊ द्या. मला काल नंदू माधवांनी सांगितलंय की तुम्ही विषयाची व्यवस्थित मांडणी आधी करा, पुढची चर्चा व्यवस्थित होण्यासाठी फक्त 1-2 मिनिटाच्या वर मी वेळ घेतला नाही. 36 साली नाही, मी नाही म्हणतो, 36 साली इंडिपेंडंट लेबर पार्टीतून उमेदवारी निवडून आले, सगळं झालं तरी बाबांना जो अपेक्षित याची स्थिती न झाल्यामुळे मग 56 मध्ये त्यांनी बौद्ध धर्माचा स्वीकार हाही एक अत्यंत यशस्वी प्रयोग केला की ज्यातून
अरे पण राहू द्या ना 2 मिनिटं नंतर सांगते. उद्या अख्खा दिवस आम्हाला कधीच कळलं नाहीये. मला वाटलं नव्हतं हिंदू शब्दावरून एवढा विरोध होईल. नाही पण त्याच पॉईंटवर घेताय. नाही मी जाती व्यवस्थेच्या अंदाकरता जे प्रत्यक्ष प्रयोग केले नाही ठीक आहे ना. आपण एकच बोलला का प्लीज. किती इंटरप्ट करतात. ज्यावेळी मी हे महामुद्दा सुरू केला तेव्हाच तुम्ही बोलला. एक मुद्दा झाला, दुसरा मुद्दा झाला, तिसरा मुद्दा झाला. तुम्हाला आयोजकांनी म्हटलं की एक मुद्दा चालू तुम्ही संपवा. त्याचा गैरफायदा तुम्ही काय घेता? गोंधळीचा मुद्दा वेगळ्या अर्थाने म्हणत होते की आता आपण सगळ्यांची मांडणी आहे आणि बघू चर्चा करूया. असं हिंदू शब्दाबद्दल असं काही राहत नाही. गमती जमती बोलताना काय आहे की बोलताना ज्याप्रमाणे नाही इंटरेस्ट सुरू करायचं असेल तर आणखी त्याचं नाही. आपण हा हिंदू शब्दाचा कन्क्लूड करा आणि मग आपण बाकीचे झालं तर पण करते. आपल्याला वेळ 3 तासात होत आहे. मला एवढंच फक्त आपल्याला दाखवायचं आहे की तुम्हाला असं वाटेल की हे संपूर्ण भाषण फक्त बाबासाहेब आंबेडकरांच्याच बाबतीत असं का झालं. कारण या देशातल्या जातीअंताच्या चळवळीतला तो पिव्हटल पॉईंट आहे आणि त्यामुळे तो विस्ताराने सांगितल्याशिवाय मी मदत करते इथे आलेल्या सगळ्या श्रोत्यांना. माझी भूमिका मदतीची आहे की सगळं वाचायला सगळ्यांना वेळ नसतो. अशा वेळी आपण काही माहिती जर दिली, याला मी ज्ञानही म्हणत नाही, याला मी माहिती म्हणते की मी तुम्हाला सिम्पली माहिती देते की या सगळ्यामध्ये अन्वय लावणं आपलं काम आहे. या ज्या घटना घडल्या या घटनांमध्ये अन्वय लावून त्याची परिणती कशात झाली तर आज आपण इतक्या उघडपणे जातीयवाद्यांच्या विरोधात, धर्मवाद्यांच्या विरोधात आणि ज्याला आपण म्हणतो की उन्मादी लोकांच्या विरोधात बोलू शकतो. हे विचारपीठ तयार करू शकतो. याच्या मागे कोणाचे तरी काम आहे ना. आणि त्यांच्याविषयी इट्सावर सोशल ऑब्लिगेशन माझं म्हणणं आहे. मी तरी तुम्हाला ती एंडोस्मॉसिसची प्रक्रिया सगळी नाही सांगितली समजून, ती इतकी अप्रतिम आहे. पण ते जाऊ द्या. समाजातलं प्रवाहित्व पुन्हा सुरू व्हावं, समाज एकजिन्सी व्हावा आणि त्यामध्ये आज जे जातीच्या अंतर्गत सगळे व्यवहार होतात ते थांबावेत. आणि खऱ्या अर्थी काल माझ्या एका मित्रांनी इथे ती कविता म्हटली की माणूस मी आहे हे तुम्ही लक्षात घ्या, किंवा कालच्या बाई नाटकातल्या बोलल्या ते. तर ह्या सगळ्या प्रकारच्या विषमतेला त्याच्यातून छेद बसला असता जर त्या काळीच हे 2 प्रवाह जे बाबासाहेबांनी या समाज जीवनात आणले. 56 साली नागपूरला त्यांनी फार मास कन्व्हर्शन होतं, ते काही साधं सुद्धा कन्व्हर्शन नव्हतं. आणि त्यातलं एकच वाक्य सांगून मी तुम्हाला थांबवते की ते वाक्य आजच्या घरवापसी कार्यक्रम आणि एकीकडे धर्मांतर विरोधी विधेयकही पास करायचं. संसदेमध्ये धर्मांतर विरोधी विधेयक अध्यादेशही काढला मला वाटतं. धर्मांतर विरोधी विधेयक पास करायचं आणि दुसरीकडे घरवापसीच्या कार्यक्रमाला पाठिंबा द्या म्हणायचं. म्हणजे घरवापसी म्हणजे तुम्ही धर्मांतरच करताच नाही एकापर्यंत, तर का त्या कन्व्हर्शन त्यांनी म्हटलंय की फार मोठी विसंगती आहे. एवढंच मी बोलते. याच्यावर आपण विचार करा. धन्यवाद.